सावंतवाडीमध्ये एका व्यक्तीनं स्वप्नात पाहिलेली गोष्ट खरी ठरली आणि सिंधुदुर्गापासून शेकडो किलोमीटर अंतरावरती असलेल्या खेडमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडला। कोकणातल्या या अकल्पित घटनेवरचा हा रिपोर्ट। मुंबई गोवा महामार्गाजवळ खेडच्या भोसले घाटाच्या डोंगरात मानवी कवटी आणि कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे। पोलिसांना हा मृतदेह सापडलाय त्याला कारणीभूत ठरलंय ते खेडपासून शेकडो किलोमीटर अंतरावर म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आजगाव गावातील एका व्यक्तीला पडलेलं स्वप्न। आजगावमधील योगेश आर्या या व्यक्तीला वारंवार स्वप्न पडत होतं। खेड रेल्वे स्टेशन समोरच्या एका डोंगरात पुरुषाचा मृतदेह असून तो माझ्या स्वप्नात येऊन मदतीकरता याचना करत आहे अशी हकीकत योगेश आर्या यांनी पोलिसांना सांगितली। पोलिसांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एका पुरुषाचा मृतदेह आढळून आलाय। आणि महत्त्वाचं म्हणजे हा मृतदेह आता नेमका आहे कोणाचा असा प्रश्न नागरिकांना तर पडलाच आहे आणि त्याचा शोध घेण्याचं काम हे आता रत्नागिरी जिल्हा पोलीस करतायत। भोसले घाटात आढळलेला हा मृतदेह नेमका कुणाचा आहे आणि यामागे काही घातपात आहे का की आणखी काही याचा तपास पोलीस करतायत। राज्यामध्ये सध्या कोथिंबीरीचे दर गगनाला भिडलेत आणि गेल्या काही दिवसात एक जुडी कोथिंबीर पेट्रोलपेक्षा सुद्धा महाग झाली होती आणि त्यामुळे ग्राहकांचा खिसा हलका झाला तरी शेतकऱ्यांना चांगला फायदा झालाय। कोथिंबीरीच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना फटका बसत असला तरी कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांना मात्र अच्छे दिन आलेत। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातल्या खंडाळे गावच्या कैलास नळकांडे या शेतकऱ्याला कोथिंबीरीनं लखपती बनवलंय। नळकांडे यांनी आपल्या 6 एकर शेतात कोथिंबीरीची लागवड केली होती। त्यांनी केलेल्या अविरत कष्टाला फळ आलं असून या कोथिंबीरीतून त्यांना तब्बल 21 लाख रुपये उत्पन्न मिळालंय। शेवटपर्यंत पाण्याचं नियोजन करून खताचं नियोजन करून काबाड कष्ट करून आज या स्टेजला आम्हाला पहिल्यांदा लक्ष्मी दार्जिन झालेली आहे। अनेकदा नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्याची मेहनत वाया जाते, मात्र संकटातही शेतकरी नाउमेद होत नाही। अशाच प्रकारे कैलास नळकांडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपली मेहनत सुरूच ठेवली आणि त्यांच्या मेहनतीला फळ आलंय।